दादा जिवंत आहेत. अजितदादांनी केला शरद पवारांना फोन. होय, हे खरं आहे. ऐकून भरोसा वाटत नसेल तर हा व्हिडिओ पहा. हो हो आणि अजितदादा लोक म्हणतात मेलाय. मेला काय तो? नाही मेला, नाही ना. जिवंत आहे तो. अरे बाबा, माझ्या अंगावर काटा आला बाबा. काय तुम्हाला सांगू, अजितदादा फोन केला शरदराव पवारला, संख्या चुलत्याला हा हा किडनॅप केला हा हा आणि त्याचा बाईक खुर्ची त्याला दिली. एक व्हायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते, ज्यामध्ये एका गाडीत बसलेले वयोवृद्ध आजोबा ठामपणे सांगत आहेत की दादा मेलेले नाहीत, दादा जिवंत आहेत. दादांचा पत्ता सापडला. त्यांना कुठे लपून ठेवलं हे सगळे समजले. त्यांनी शरद पवारांना फोन केलाय. ही माहिती एक आजोबा एका गाडीमध्ये देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ रातोरात करोडो लोकांनी पाहिलाय. कालपर्यंत कोणाचाच भरोसा बसत नव्हता. दादा गेले आहेत हे सगळ्यांना खरं वाटत होतं. पण तब्बल 1 महिना झाल्यानंतर एक असा व्यक्ती अचानक समोर येऊन कॅमेरासमोर बोलतो आणि तो ठामपणे बोलतो. एवढेच नाही तर दादांनी शरद पवारांना फोन केलाय. त्यांचे सख्खे चुलते शरद पवार यांनाच त्यांना गुप्त ठिकाणी ठेवलंय असं स्पष्टपणे सांगतो. तेव्हा सगळ्यांच्या मनात शंका निर्माण होते. जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा तपास यंत्रणांनी तपास केला आणि अखेर दादांचे सत्य उघडकीस आलं. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल असतानाच एक रहस्यमय व्यक्ती, एक वयोवृद्ध व्यक्ती इतक्या आत्मविश्वासाने कसा काय बोलू शकतो, हा सगळ्यांना प्रश्न पडला होता. पण अखेर याचं सत्य बाहेर आलं. खरंच मग दादा आहेत का? दादांनी हा शरद पवारांना फोन कशा पद्धतीने केलाय? फोनवर काय बोललं झालं? त्यांना कुठे ठेवलंय? आणि हे आजोबांना हे सत्य कसं काय समजलं? सगळी माहिती आता समोर आली आहे. हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाल्यानंतर तपास यंत्रणांनी अतिशय वेगाने तपास केला. सगळ्यात आधी आजोबांची चौकशी झाली आणि आजोबांच्या चौकशीमध्ये आजोबांनी जे सांगितलं ते ऐकून अक्षरशः तपास अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आता आजोबांनी नेमकं काय सांगितलं? आजोबांनी दादांना नेमकं पाहिलंय का? आणि दादांचा फोन शरद पवारांना कशा पद्धतीने गेलाय? हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला 2 दिवस आधी जावं लागेल. कारण की महाराष्ट्रात जवळपास 2 ते 3 दिवसांपूर्वी दादांच्या अपघाताला तब्बल 1 महिना झाला होता आणि त्यानंतरच दादांच्या अपघाताचा अहवाल आला. एक असा रिपोर्ट की हा रिपोर्ट सरकारी रिपोर्ट असतो आणि या रिपोर्टमध्ये 5 अशा वेगळ्याच गोष्टी समोर आल्या होत्या, ज्यामुळे महाराष्ट्राला खरी शंका यायला सुरुवात झाली होती. मग खरंच दादा आहेत का? अशा प्रकारच्या शंका सुरू झाल्या होत्या. आजोबांचा व्हिडिओ तर आज आलाय, पण त्याआधी हा रिपोर्टने संपूर्ण महाराष्ट्राला एक मोठा धक्का दिला होता. आता आजोबांचे हे सत्य आहे का? तपास यंत्रणांनी नेमकं काय शोधलं? दादांचे सत्य काय समोर आलं? हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला तो रिपोर्ट व्यवस्थित जाणून घ्यावा लागेल, ज्यातून आपल्याला सगळं रहस्य समजणार आहे. 28 जानेवारीला बारामतीत एक विमान अपघात घडला, ज्याच्यामध्ये राज्याचे लाडके नेते अजितदादा यांचा दुर्दैवी अंत झाला. महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का त्यावेळेस बसला होता. महिनाभर संपूर्ण राज्य आता हे हळूहळू दुःख विसरत होतं. पण अचानक जेव्हा या अपघाताचा सरकारी रिपोर्ट आला तेव्हाच महाराष्ट्राच्या मनामध्ये शंकेची पाल चुकली. 3 दिवसापूर्वी महाराष्ट्राला दादांचे सत्य उघडतं. दादांचे सत्य काय होतं हे सांगणारा एक रिपोर्ट आला होता आणि त्याच्यावर अक्षरशः लोकांनी चर्चेची झोड उठवली होती. पण अचानक एक बाबा, एक आजोबा जेव्हा एका गाडीत बसून म्हटले की अजितदादांचा फोन शरद पवारांना गेलाय, त्यांचे सख्खे चुलते शरद पवार यांना दादांनी फोन केलाय. त्यांनी सांगितलं दादा मेले नाहीत, दादा जिवंत आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 2 ते 3 दिवसापूर्वी रिपोर्ट आला. रिपोर्टमधल्या गोष्टींनी महाराष्ट्राच्या प्रत्येकाला शंका येत होती आणि तेवढ्यातच हा व्हिडिओ व्हायरल झाला. हे कनेक्शन काय म्हणायचं, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर हे जर रहस्य, याची पहिली ठिणगी पडली रिपोर्टमधल्या पहिल्या मुद्द्यापासून. लक्षात घ्या, पहिला मुद्दा या रिपोर्टमध्ये काय होता. आता रिपोर्ट जो आहे तो सरकारी आहे. तो रिपोर्ट जर समजला तर दादांचे अस्तित्व आपल्या लक्षात येणार आहे. रिपोर्टमधला पहिला मुद्दा असा होता की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली होती की नाही, दादा आहेतच. मग आता आजोबा नेमकं कसं काय म्हणतात की दादा आहेत आणि त्यांना कुठे नेऊन ठेवलं, फोन कशा पद्धतीने झाला, हे आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्याला रिपोर्टमधला पहिला मुद्दा जाणून घ्यावा लागेल. पहिला मुद्दा इतका भयानक होता. आता हा सरकारी रिपोर्ट आहे. हा काही कुठल्या खाजगी संस्थेचा रिपोर्ट नाही, तर सरकारी रिपोर्ट म्हणजे जो खोटा नसतो. पहिला मुद्दा असा आहे की ज्यामुळे या अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. तो मुद्दा होता, अपघाताची जागा बदलली, विमानाची जागा बदलली. विमान तिथे धडकलंच नाही. होय, तुम्ही ऐकताय ते अगदी बरोबर आहे. आजोबांनी जो मुद्दा उपस्थित केलाय की दादा आहेत, दादांना एका सुरक्षित ठिकाणी ठेवलंय आणि दादांनी शरद पवारांना फोन केलाय,
शरद पवारांना फोन केलाय हा मुद्दा तर आजचा आहे, पण त्या रिपोर्टमध्ये जे आले त्यांनी खरा धक्का बसला होता. विमान तिथे धडकलंच नाही. रिपोर्टमध्ये जे सांगितले त्यांनी टीव्हीवरच्या सगळ्या बातम्या खोट्या ठरल्या. आपल्याला दाखवलं होतं की धावपट्टीपासून 50 मीटर लांब काही अंतरावर काही ठिकाणी ते विमान धडकलं होतं. पण रिपोर्टमध्ये असं आलंय की एका झाडाला जाऊन हे विमान पहिल्यांदा धडकलं. म्हणजेच अपघाताची जागा बदलली. मग जर जागा बदलली तर त्या विमानातून कोणी बाहेर पडलं का? हा संशय सगळ्यात आधी महाराष्ट्राला आला होता. हा रिपोर्टमधला पहिला मुद्दा होता. पण जेव्हा आजोबांचा आज व्हिडिओ आला आणि आजोबांच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट दादा जिवंत आहेत आणि त्यांनी त्यांच्या सख्ख्या चुलत्यांना म्हणजे शरद पवारांना फोन केलाय, दादा कुठे आहेत हे सगळ्यांना समजलंय, दादा मेलेलेच नाहीत असं ते बोलत होते. आजोबांची तपासणी सुरू होती. मग खरंच आजोबा खरं बोलत होते का, की आजोबांची भावना होती? हे सगळं आता स्पष्ट होणार होतं. पण रिपोर्टमधले मुद्दे एका वेगळीकडे संशय दाखवित होते. कारण की विमान दुसरीकडे कोसळलं, विमानाचा टाईम बदलला, विमानाच्या टायमिंगमध्ये फरक दिसला, विमान दुसरीकडेच कोसळले असे मुद्दे समोर येत होते. आणि अखेर हा आजोबांचा व्हिडिओ आला. म्हणजे गेल्या 2 दिवसात या चित्र वेगळंच लागलं होतं. हे वळण लागलं होतं. मग अखेर ते सत्य समोर आलं. आजोबा खले होते का? दादांनी त्यांच्या चुलत्यांना फोन केला होता का? दादांना कुठे ठेवलं गेलं होतं? हे सगळं आता समोर येणार. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अतिशय महत्त्वाच्या भागाकडे आपण बोलतोय. आता पहा, रिपोर्टमधले 5 धक्कादायक मुद्दे समोर आले. त्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला. आता हे जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये ते वयोवृद्ध आजोबा दादा जिवंत असल्याचा आणि त्यांनी शरद पवारांना फोन केल्याचा दावा करत आहेत, त्यामागे कुठलाही ठोस पुरावा नाही. हे आजोबा स्वतः म्हणतात की त्यांनी हे सर्व न्यूजवर पाहिले आहे. पण प्रत्यक्षात अशी कोणतीही अधिकृत बातमी आलेली नाही. हे आजोबा ज्या भावना व्यक्त करत आहेत त्या केवळ त्यांच्या एकट्याच्या नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या आहेत. महाराष्ट्राला आजही हे मान्य करायला जड जात आहे की त्यांचे लाडके दादा त्यांना सोडून गेले आहेत. लोकांच्या मनात दादांविषयी असलेले प्रेम आणि या अपघातातील काही तांत्रिक त्रुटी यामुळे अशा अफवाहांना पेव फुटली आहे. रिपोर्टमध्ये ज्या त्रुटी सांगितल्या आहेत त्या तांत्रिक चुका आहेत. पण त्याचा अर्थ असा नाही की अपघात झालाच नाही. दादा आज आपल्यात नाहीत हेच कटुसत्य आहे. तो व्हायरल व्हिडिओ ही केवळ लोकांच्या मनातील एक आशा